नमस्कार. तर मी बनवते मिरचीचं लोणचं. मिरची स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आणि मिरचीचे तुकडे करून घ्यायचे. पाव लिटर तेल गरम करायला ठेवलंय. पॅन मध्ये 1 बाउल राई, 2 चमचे बडीशेप, 2 चमचे जिरं, 1 चमचा मेथी दाणे भाजून घ्यायचे. थंड करायला ठेवून द्यायचं. 2 लिंब घेतलेत, त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेते. थंड झालेले मसाले मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे आणि ते मिरचीमध्ये घालून घ्यायचे. 4 मोठे चमचे मीठ, 2 चमचे मिरची पावडर, हळद पावडर घालून सर्व मिक्स करून घ्यायचं. हे सर्व मिक्स केल्यानंतर मी ते 3 चमचे विनेगर घालून घेतले आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर आपण तेल गरम करून घेतले, ते पूर्ण गार झाल्यानंतर या मिरचीच्या लोणच्यामध्ये घालून घ्यायचं. तेल चांगलं कडकडीत गरम करून नंतर थंड करून घ्यायचं आणि हे लोणचं अगदी व्यवस्थित मिक्स करायचं. कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. 8 ते 10 दिवस मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. नंतर हे मिरचीचं लोणचं खायला तयार होईल. हे आपलं मिरचीचं लोणचं बनून तयार आहे. धन्यवाद.